सो हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? अरे आप बहुत बेहतरीन होंगे बच्चा, होना भी चाहिए। देखो हम लोगों ने कल का अपना नवोदय 2025 का जो पहला चैप्टर था, जो कि आपके सिलेबस का जो बहुत इंपॉर्टेंट हिस्सा बोलते हैं नंबर सिस्टम का, है ना, जिसमें हम लोगों ने इंटरनेशनल और नेशनल रिगार्डिंग कैसे लिखावट होती है, क्या समझ होती है और किस बुनियाद पे आप उनको जज करते हो, इस सारे चीजों की समझ कल देख लिया था, बराबर है। तो आज उसके रिगार्डिंग जो वेराइटीज ऑफ एग्जांपल्स आपको पूछा जा सकता है, उस पे हम लोग डिस्कस करेंगे। चलेगा? चलेगा ना? और हालांकि वो होमवर्क का हिस्सा है, मैंने कल जो आपको होमवर्क भेजा था उसी के बुनियाद पे ये चीजें रहेगी, है ना। जो पीडीएफ मैं भेजता हूं, है ना, उसका मैं एक्सप्लेनेशन दूसरे दिन करूंगा, या फिर जो भी रात को रहता है ना, उस दिन आपका लाइव क्लास के दरमियान ये सारी चीजें हुई जाएगी, ठीक है ना। तो आज के लिए भी ये पर्टिकुलर ओवरऑल क्लास आपको पूरा का पूरा मैं YouTube पे बिल्कुल दे रहा, जिसकी वजह से आप जज कर सको कि कैसे हम लोग चीजों को पढ़ते हैं और किस बुनियाद पे ऑनलाइन प्लस ऑफलाइन दोनों क्लास मिक्सअप करके हाइब्रिड वे में आपको पेश करते हैं। ओके, तो अभी भी वक्त गया नहीं है। आप अगर सपोज अपने बच्चे की तैयारी हमारे साथ कराना चाहते हो, तो आप हमारे दिए गए नंबर 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल जान सकते हो कि कैसे हमारे साथ जुड़ा जाए करके। चलो बच्चा, स्टार्ट करते हैं। मेरा नाम है राज, आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। और एक गुजारिश करना चाहूंगा, जिस बच्चे ने हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब नहीं किया होगा, प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब कीजिएगा, और जिन्होंने ऑलरेडी कर चुके हैं उनका तहे दिल से शुक्रिया। तो देखो बच्चा, अब नेक्स्ट एग्जांपल हम लोग देखते हैं किस बुनियाद पे। तो देखिए, देखो पूरा का पूरा अभी समझ में आ जाएगा। जो होमवर्क मैंने आपको सेंड किया था, इसका पीडीएफ आपको मिल जाए, पता है ना, मिलता है करके, और वो पीडीएफ आपको सॉल्व करना रहता है। रात को हम लोग 8 बजे जब मिलते हैं, वेराइटीज ऑफ एग्जांपल पे इस पे डील करते हैं, जिसको जो जो दिक्कत रहती है, ठीक है। तो देखो बघा बडा, मराठी आणि इंग्लिश मीडियमच्या दोन्ही विद्यार्थ्यांच्या स्वरूपामध्ये हा बनवलेला पीडीएफ आहे, ठीक आहे। मराठी मीडियम असो किंवा इंग्लिश मीडियम वाले मुलं असो, व्यवस्थित आपल्या सोबत अभ्यास करू शकतात, हे तुम्हाला आता समजून जाणार। पहिला प्रश्न, कन्वर्ट दिलेला जी कुठली पण संख्या आहे इनटू इंडियन नंबर सिस्टीम, भारतीय नंबरच्या स्वरूपामध्ये, म्हणजे 874446 याला भारतीय पद्धतीमध्ये कसं आणाल रे? भारतीय पद्धत वाले लोक माहित आहेत ना, पहिले 3 वेळा जेवतात, नंतर 2-2 वेळा जेवतात। अरे एका दोन तीन त्याला रे, मग 2 वेळा नंतर, म्हणजे झालं उत्तर 874446 कुठे आहे? 87 बांड्या सर, मतलब बी आपका आंसर। समझ रहे हो बच्चा? देखो ऐसे सवाल करना रहता है इसमें पूरा, जैसे हम लोग आप सब्जेक्टिव के हिसाब से जैसे स्कूलों में पढ़ते हो ना, पूरा का पूरा लिख के देना पड़ता है, इथे काही गरज नसते। इथे फक्त जे आपण लॉजिक अभ्यास केला आहे ना, त्याचा उपयोग करून पर्यायाचा उपयोग पण होतो इथे जनरली, कधी कधी तर हेही लक्षात ठेवा, ते आपण डिस्कस करणारच आहोत। आणि खूपदा आपण गणितामध्ये पर्यायाचाच उपयोग करून असं समजा की हे जे गणित आहे ते सोडवत असतो, समजलं का? म्हणजे वेळ पण जात नाही आपला जास्त, आणि पटापट उत्तर पण येतो। हेच खासियत आहे या ऑप्शन वाल्या गोष्टींची, ठीक आहे है ना। म्हणून नवोदय कुठे ना कुठे जर तुम्ही प्रामाणिक पद्धतीने स्टार्टिंग पासून अभ्यास कराल ना, तर व्यवस्थित तुम्हाला असं समजा की सोपं वाटेल, खास कर नाही तर पण स्टार्टिंग पासून अभ्यास नाही केलात ना, तर मग कुठे ना कुठे कठीण वाटेल, ठीक आहे। तर चला बाळा, स्टार्ट करूया। सेकंड प्रश्न, 32400 इंटू इंटरनॅशनल नंबर सिस्टीम, कोणता सिस्टीम? इंटरनॅशनल। भाऊ आता मला सांगा, 3 2 4 1 2 3 इंटरनॅशनल नंबर सिस्टीम मध्ये ते लोक बिचारे नेहमीच 3-3 अंकानंतर, म्हणजे 3-3 वेळा जेवण करतात, बरोबर आहे? बस, म्हणजे 3 अंकानंतर कॉमा कुठे आहे? चोक्या सर, मी तेच तर म्हटलं बापा, हे काय म्हणत आहे? हा ए ऑप्शन आहे बाळा, हा बी ऑप्शन आहे, हा सी आहे, आणि हा डी, असं लक्षात ठेवायचं, ठीक आहे। तुमचा आन्सर काय? सी, समजलं? ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो चोक्या सर। कोणता सर? आणि हा बी म्हणजे बांड्या सर, आणि डी म्हणजे दांड्या सर। ए म्हणजे नाही, ए म्हणजे आग्रा सर। ठीक आहे, चला नेक्स्ट। चलो दुसरा प्रश्न, टिडिंग डॅंग, एकच नंबर प्रश्न। टेन्शन काय घ्यायचं अजी, म्हणजे हाजी राईट। इन इंडियन सिस्टीम, इंडियन सिस्टीम मध्ये काय खूप मोठी बाबा, इंडियन सिस्टीम मध्ये दिसताय का? ओके ओके ओके, इंडियन सिस्टीमच्या शब्दांमध्ये कसं आपण बोलू,
वर्डच्या स्वरूपामध्ये कसं बोलू ते आहे. बघ तर बघ बाळा, कसं आपण करत असतो, पहिले मागून मोजतो ना, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, करोड. म्हणजे 1 करोड. माहित आहे ना 1 करोड कुठे आहे? 1 करोड कुठे आहे? 1 करोड काय म्हणतात त्याला, 84 लाख. 84 लाख. 1 करोड 84 लाख कुठे आहे रे? अरे हेड, आता होत नाही सकत. 1 करोड 8 लाख. हेट. 1 करोड 84,50,000. तुमचा उत्तर पुन्हा चोक्या सरबचाला. समजला का नाही समजला? समजला का नाही समजला? ठीक आहे. 18 करोड 45 लाख. 1 10 100 1000 10,000 lakh. 1 10 100 1000 1000 10,000 lakh 10 lakh करोड. एकच करोड होता. हेड, काही सांगते हा. चला बघा त्याच्यानंतर आता बघा 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 याला कसं करणार रे? काय म्हणतोय, 40 इंटरनॅशनल नंबर सिस्टीम मध्ये म्हणतोय 45 लाख. तर बघ लक्ष दे, लॅक म्हणल्यावर 45 लाख म्हणल्यावर किती डबे बनवायचे पहा. वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक, 10 लाख. नाही समजलं? हे 10 लाखचं झालं. 10 लाखचं स्वरूप झालं म्हणजे 45 लाख. तर हा 45 लाख. त्याच्यानंतर काय म्हणतोय, 36,000. हा 36,000. 216 म्हणजे 216. समजलं? असं याला करायचं. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याचं म्हणणं काय आहे की इंटरनॅशनल नंबर सिस्टीम मध्ये रूपांतर करा. तर इंटरनॅशनल नंबर सिस्टीम म्हणजे 3 अंकानंतर वाला असते. पहिले 3 आणि त्याच्यानंतर मग अजून 3. तर कुठे आहे रे बाळा तो? ऍट आग्रा सरप तुमचा उत्तर. बाकी हा तर राहूच नाही सगळं. 2-2 वाले कोण आहेत रे? 2-2 वाले कधी पाहिला का तुम्ही? हेट. 3 वाला हा होऊ शकते भाऊ, पण हा 3 नंतर 2 आहेत तर इथंच कॅन्सल झाला. इथे बघ 2-2 हाही कॅन्सल. डायरेक्ट बघा इतकं करायची गरजही नव्हती. डायरेक्ट तुमचा उत्तर येत होता. का? कारण की बघा इंटरनॅशनल नंबर सिस्टीम कधी पण 3 अंकानंतर असतो ना, असतो की नाही? तर इथे 3 अंकानंतर आहे, पण इथे 2 अंकानंतर आहे, कॅन्सल. इथे 2-2 आहेत, कॅन्सल. इथे 2-2 आहेत, कॅन्सल. उत्तर तुमचा आन्सर ए. समजला का? अरे समजला की नाही समजला? काही डाऊट आहे का बाळांनो तुम्हाला? तर बघ, वन्स, टेन्स, 100. आता बघ याला इंटरनॅशनल शब्दांमध्ये लावा म्हणतो. तर इंटरनॅशनल मध्ये करणं म्हणजे काय खूप मोठी गोष्ट आहे का तुमच्यासाठी? 8 इथं करण्यापेक्षा इथंच करू शकता. बघा 3 अंकानंतर आहे का? हो. इथं आहे का 3 अंकानंतर? नाही. याला कॅन्सल कर इथे. बस. म्हणजे नाही चांगला नाही वाटत, हो ना? 1 2 3 4 5 6 7. बरोबर आहे? 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. बरोबर. आता मला सांग रे, ए गुडिया, इंटरनॅशनल नंबर सिस्टीम म्हटल्यावर कुठे किती अंकानंतर? 3. तर 1 2 3 कॉमा 1 2 3 कॉमा असं कुठे आहे? सर असं तर आहे नाही जी. पण म्हणतात कसे माहित आहे ना आपल्याला? सांगा बरं. एकक, वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000, 100,000, मिलियन, 10 मिलियन. म्हणजे किती मिलियन आहेत हे? 10 नाही आहेत बाळा, 8 आहेत ना, तर 80 मिलियन म्हणायचं. किती मिलियन आहेत हे? 80 मिलियन. 80 मिलियन कुठे आहे? समजलं का? त्याला तुम्ही 80 दशलक्ष पण म्हणू शकता. अरे लाईटही आताच जायची होती.